ओके, काल क्वेश्चन नंबर 5 होमवर्क दिला होता. सिंपल एक्झाम्पल आहे की तुम्हाला काय करायचंय. त्यांचं म्हणणं असं आहे, अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बरोबर आहे. त्यांनी अल्फा आणि बीटा हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट घेतला. बरोबर आहे. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि झेड ची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्हाला काय दाखवायचंय, त्या तिघांचं मल्टिप्लिकेशन एवढं आहे. बरोबर. ओके, मग सोल्युशन स्टार्टिंग अभी ठरलेली आहे. अल्फा आणि बीटा आला ना, मग वी नो दॅट द कॉम्प्लेक्स क्यूब रूट of unity कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी किती आहे, कोणते कोणते, ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर. मग आपलं काय ठरलंय, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू ओमेगा अँड बीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हे आपलं कालच ठरलेलं आहे की आपण डायरेक्ट अल्फाची व्हॅल्यू ओमेगा घेणार आहे आणि बीटाची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर घेणार आहे. बरोबर आहे. ओके, देअरफॉर कन्सिडर आता मला जे प्रूव्ह करायचंय ते कन्सिडर करतो मी. काय घ्यायचंय, एक्स इंटू वाय इंटू झेड ही व्हॅल्यू दाखवायची ना. ओके, मग कन्सिडर एक्स इंटू वाय इंटू झेड. अडचण. ओके, एक्स ची व्हॅल्यू काय आहे, ए प्लस बी इंटू वाय, वाय ची व्हॅल्यू काय, अल्फा ए प्लस बीटा बी इंटू झेड ची व्हॅल्यू काय, ए बीटा प्लस बी अल्फा. बरोबर आहे. फक्त काय केला, एक्स वाय झेड यांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, मग एक्स ची व्हॅल्यू ही टाकली, वाय ची व्हॅल्यू झेड ची व्हॅल्यू. बरोबर आहे. ओके, पण आपल्याला अल्फा बीटा मध्ये समजत नाही एकदम. मग तुम्ही अल्फाला काय म्हटलेले आणि बीटाला, परत अल्फाला ओमेगा आणि बीटाला आयनच्या व्हॅल्यूज मध्ये टाकून देऊ तिथे आपण. देअरफॉर म्हणजे ती गोष्ट काय होईल, ए प्लस बी ओमेगा ए प्लस ओमेगा स्क्वेअर बी ए इंटू ओमेगा स्क्वेअर. अल्फा आणि ए मध्ये फरक दिसला, प्लस बी इंटू ओमेगा. अडचण. ओके, आता हे सिम्प्लिफाय करायचंय. इथे क्लिअर कट आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब जर असता तर आपण ए मायनस बी ब्रॅकेट आल्यावर तेव्हा शोधू. बरोबर आहे. इथे मायनस आहे का, मग आता कोणताही प्लसचा फॉर्म्युला नाही. मग सरळ मल्टिप्लिकेशन करायचं. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायला घ्या. याला पहिले बाजूला ठेवू आपण. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. कसं करणार, मला ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. त्यात पहिले मी हा नंबर घेणार, याने या दोघांना मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. मग ठरल्याप्रमाणे हा पहिला ब्रॅकेट आहे असा, इंटू इथे ब्रॅकेट येईल परत, ए ओमेगा क्यूब इंटू ए ओमेगा, ए स्क्वेअर ओमेगा क्यूब, नंतर ए ओमेगा स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर बी प्लस ए बी ओमेगा रेस टू 4. अडचण. ओके, सिमिलरली हा जो बी ओमेगा आहे याने सुद्धा या दोघांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल, ए बी ओमेगा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओमेगा क्यूब. अडचण. ब्रॅकेट कंप्लीट. आता जर तुम्हाला जास्त गुण वाटत असेल तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 पुट करून टाकायचे, म्हणजे जास्त गोळ राहणार नाही. म्हणजे पुढे थोडं कमी सिम्युलेट करावं लागेल जास्त गोळ करण्यापेक्षा.
बाकी तुम्ही असं करतो एक स्टेप वाढवतोय ए स्क्वेअर ओमेगा क्यूब प्लस ए बी ओमेगा रेस टू 4 आहे ना, हा कसं लिहिता येईल मला ओमेगा क्यूब इंटू प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अडचण फक्त ते रेस टू 4 आहे ना, तो 3 into 1 केला, अडचण काही. ओके आता बाळांनो ओमेगा क्यूब या ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती 1 म्हणजे त्याचा विषय संपून जाईल. मग हा जर पुट केला तर इथला ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर इंटू 1 प्लस ए बी इंटू 1 इंटू ओमेगा प्लस ए बी ओमेगा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 1. सिन्स इथे रिझल्ट असतात तुम्ही कोणाची व्हॅल्यू किती घेतली सिन्स ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आपण किती घेतली 1. अडचण बोला बरं या स्टेप पर्यंत. अरे या स्टेप पर्यंत अडचण. ओके सिम्प्लिफाय करून घ्या. देअरफोर एक्स इंटू वाय इंटू झेड काय लगेच पाहून घ्या. पहिला ब्रॅकेट ए प्लस बी आहे असेल इंटू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी ओमेगा प्लस ए बी ओमेगा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अडचण बोला बरं. अडचण वाटते. ओके आता काय करायचं. ओके या दोघांमधून ए बी कॉमन काढायचं. ए बी कॉमन का पहिले मल्टिप्लाय करून घ्यायचं. मल्टिप्लाय केल्यावर तेच करावं लागणार आहे का फरक नाही पडत. मग कॉमन काढायचं ते. ओके ठीक आहे. ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी जर कॉमन काढला इथे शिल्लक काढणार ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. अडचण या दोन टर्म मधनं मी ए बी कॉमन काढला बरोबर आहे. आता ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती कशी शोधली. तुमच्याकडे 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर या तिघांची ऍडिशन किती असते 0. मग जर दोघं जण आले ना तो सोडून तिसरा घ्यायचा तो निगेटिव्ह करून टाकायचा. म्हणजे याची व्हॅल्यू होणार किती ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. सिन्स 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो 0. हा फॉर्म्युला आहे. यात जर मी हा 1 इकडे नेला तर मला ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती भेटणार आहे -1. अडचण म्हणजे हा काय आला ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. ओके मी म्हटलो फॉर्म्युला नाहीये मग कोणी चेकच केला नसते. बरोबर ना. याला काय करायचं मी जे सांगतो ना ते एक्झाम्पल होताना बरोबर असतं पण जे सांगत नाही ना ते काय होईल बरोबर चेक करत जायचं. मला नेहमी क्रॉस चेक करायचं. मी म्हटलो फॉर्म्युला नाहीये बायचान्स तुम्ही आहे ना नेट तुमच्याकडे घरी फॉर्म्युला चेक करायचं ना. तुम्हाला काय आज एक नवीन फॉर्म्युला सांगतो इथं मी प्रूव्ह करून देणार आहे फॉर्म्युल्यावर घेणार नाही. पण तुम्ही काल एक फॉर्म्युला असा घेत होता बा लास्ट लेक्चर ए क्यूब मायनस बी क्यूब. काय फॉर्म्युला केला होता रे ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे हा फॉर्म्युला. बरोबर आहे. याला अल्टरनेट पॉवर का आणखीन दुसरा याचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला असा आहे ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर.
म्हणजे ज्याला हा फॉर्म्युला येतोय डायरेक्ट वन स्टेप. रिझनिंग मध्ये फॉर्म्युला कार्यक्रम. पण मला माहिती आहे हे पाहून काही डोळे फिरले कारण तुम्हाला 10वी पर्यंत थोडंसं काय सवय, थोडं काही सवयच नाही. असे फॉर्म्युले तर 10वी पर्यंत सांगितले नसते कारण ते सांगते पण नाही कोणतंच ज्ञान सांगायला. मग आता मुलांनो आपल्याला हा फॉर्म्युला यूज न करता सपोज हा फॉर्म्युला एखाद्याला येत नाही मग कसं सॉल्व्ह करायचं? मल्टिप्लिकेशन करा ब्रॅकेटचं. असं करूया पहिला ब्रॅकेटने आला मल्टिप्लाय करू तर फरक पडणार नाही ना. मग सर्वात पहिले हा ए घेतो, चला मल्टिप्लाय करा. ए इंटू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर. अडचण फक्त ए ने प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, अडचण. ओके आता हा जो आहे बी हा पण प्लस अडचण येणार नाही साईनला, याने सुद्धा तिघांना मल्टिप्लाय करा. बी इंटू ए स्क्वेअर ए स्क्वेअर बी मायनस ए बी स्क्वेअर आणि बी इंटू बी स्क्वेअर. बरोबर आहे. ओके आता हा ए स्क्वेअर बी मायनस इकडे हा झाला कॅन्सल. हा ए स्क्वेअर बी ए बी स्क्वेअर मायनस प्लस झाला कॅन्सल. काय उरलं? आणि तेच आपला प्रूव्ह करायचं होतं काय? आपण थोडी याची चार्जेस घेतली होती. आपला प्रूव्ह काय करायचं होतं? एक्स इंटू वाय इंटू झेड याची व्हॅल्यू काय दाखवली होती? ए क्यूब प्लस बी क्यूब. आपण ऑलरेडी एक्स इंटू वाय इंटू झेडच घेतलेला आहे. पहा सॉरी झाली ए क्यूब प्लस. फॉर्म्युला पाठ असेल तर आठवण लिहा, तेवढी जवळ लागणार आहे. एक स्टेप तर तुम्हाला फॉर्म्युला लागणारच आहे आणि दुसरा पर्याय डायरेक्ट सॉल्व्ह करत लिहा. म्हणजे जे वाटतं ते करायचं. फॉर्म्युला तुम्हाला लिहिला आहे, नवीन फॉर्म्युला वाटला, अरे वाटला का नाही वाटला वर समासात लिहून ठेवा. लागला कधी बाय चान्स भविष्यात ते वापरता येऊ शकतोय. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए इंटू बी इंटू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके कंपॅरिझन साठी वाटलं तर तुम्ही तो निगेटिव्हचा फॉर्म्युला पण लिहून ठेवू शकता त्याच्याबरोबर. दोन्ही फॉर्म्युले कंबाईन सापडतात. आता कन्फ्युजन होतं मायनसचा फॉर्म्युला काय होतं प्लसच्या फॉर्म्युला काय आलं. दोन्ही फॉर्म्युले एकत्र लिहून ठेवा. ओके झालं झालं का? ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Find the equation in Cartesian coordinate. Question number 6. Question number 6. Find the equation in Cartesian coordinate of the locus of Z if number 1 mod of Z is equal to 10. ओके आन्सर पहिला मुद्दा हा एक क्वेश्चन समजला पाहिजे. आन्सरचं काय? आन्सर एकदम सिंपल आहे. काय करायचंय वातावरण क्वेश्चन मध्ये? फाइंड द इक्वेशन इन
कार्टेशियन कोऑर्डिनेट. मला कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हटलेत म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सोडून दुसरे कोऑर्डिनेट असतात का? मी सिंपल क्वेश्चन विचारला, कार्टेशियन कोऑर्डिनेट सोडून दुसरे कोऑर्डिनेट असतात का? दोन उत्तर येस ऑर नो ना. दोघांनी पेअरिंग करायची, एकाने येस म्हणायचं एकाने नाही म्हणायचं. एकाच जवळ येईल फिक्स करून ठेवायचं दोघा मित्रांनी. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला येस म्हणणार, तो प्रत्येक क्वेश्चनला नो म्हणायचं. दोघांपैकी एकाचं बरोबर येईल, ज्याचं बरोबर येईल आहे बरोबर आलं माझं. दुसरा म्हणा काय चुकलं पाहू. बरोबर आहे, सिंपल आहे बाळांनो. मी तुम्हाला मागे सांगितलं एक्स वाय जो असतो तो काय असतो? कार्टेशियन कोऑर्डिनेट. आणि दुसरा असतो तो पोलर कोऑर्डिनेट आर कॉमा थिटा. बरोबर आहे, समजलं का नाही? आठवतंय का? होते का लेक्चर लागेवर? झोपले होते. दोन टाईपचे कोऑर्डिनेट असतात. एक असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट जे तुम्ही एक्स वाय इंडिकेट करता, आणि दुसरा असतात पोलर कोऑर्डिनेट जर तुम्ही आर आणि थिटाने इंडिकेट करता. तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचंय कशामधलं? कार्टेशियन कोऑर्डिनेट मधलं. म्हणजे पोलर कोऑर्डिनेटचा विषय घ्यायचा नाही. इक्वेशन पोलर मध्ये सुद्धा फाइंड होतो. गणमन करायची आहे. याचं पोलर मधलं इक्वेशन खूप सोपं आहे, खूप सोपं. कारण की मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय असतो? आर. आर इज इक्वल टू 10. एका ओळीत असतं. समजला गो? इथे तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट मधलं इक्वेशन नाही विचारलं म्हणजे मॉड्युलस ऑफ झेडला तुम्हाला आर म्हणायला अलाउड नाही. हे सर्वात मला समजलं पाहिजे. समजतंय की तुम्हाला इक्वेशन कोणा द्यायचंय? कार्टेशियन कोऑर्डिनेट. म्हणजे आता इक्वेशन बनवून दाखवायचं एक्स आणि वाय मध्ये. बरोबर आहे. पुढे वाचा क्वेश्चन काय? ऑफ द म्हणजे काय? मला सिंपल म्हणणं आहे, क्वेश्चन तर समजला पाहिजे ना. आन्सर मध्ये आपण काय लिहिली? लोकस. ऐका होत्या बरोबर नाही. व्हॉट इज लोकस? लोकस आता ऐका बरं का. लोकस इज अ सेट ऑफ पॉइंट सॅटिस्फाईंग कॉमन कंडिशन. म्हणजे कोणत्याही डायग्रामची जर एखादी कॉमन कंडिशन आपण बनवली आणि ती कंडिशन जर एखाद्या इक्वेशनने सॅटिस्फाय होते, त्या इक्वेशन वरती जेवढे काही पॉईंट येणार त्या पॉईंटच्या सेटला आपण काय म्हणणार? म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबर, आता मी तुम्हाला लोकस सांगतो. मला डायग्राम सांग. मी एक लोकस असा घेतलाय की पॉईंट घेतले की जे एका फिक्स पॉईंट पासून सेम डिस्टन्सवर आहे आणि त्याचा लोकस तयार केलाय. काय तयार होईल? सर्कल. बरोबर ना. तुम्ही सर्कल कसे ड्रॉ करतात? एक फिक्स पॉईंट करतात, एक रॅडियस ठरवता काहीतरी फिक्स, आणि त्यानंतर इथे एक पॉईंट, त्याला खेटून एक खेटून एक खेटून एक असे पॉईंट काढत जातात आणि बरोबर ते काय तयार होऊन जातं? सर्कल. हे डिस्टन्स कसं असेल? ते म्हणजे सर्कल इज अ लोकस. कारण ते कॉमन कंडिशन सॅटिस्फाय करतो. काय? तो या फिक्स पॉईंट पासून एका सेम डिस्टन्सवर आहे. बरोबर आहे. मग त्याला आपण म्हणणार लोकस. सेपरेट पॉईंट आहे आपल्याला लोकस. त्याला लोड घेऊ नका. लोकसचा फक्त लक्षात काय आलं पाहिजे? लोकस इज अ सेट ऑफ पॉइंट सॅटिस्फाईंग कॉमन कंडिशन. एक काहीतरी कॉमन कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करणाऱ्या पॉइंटचा सेट म्हणजे काय असतो? लोकस. म्हणजे लोकस म्हणजे काय? एक सेट ऑफ पॉइंट. बाकी गेलं खड्ड कंडिशन बिंडिशन पाहू पुढे काय. ओके. तर आपल्याला ज्या लोकसचं इक्वेशन तयार करायचंय पण कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये, पोलर मध्ये नाही. मग आता बाळांनो प्रश्न आला बरोबर का? सोल्युशन. पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो, लिहायला वेळ घेतो. सगळे एक्झाम्पल याप्रमाणे. सोल्युशन. वी नो दॅट म्हणजे मला धरून तुम्हाला सर्वांना माहिती काय? क्वेश्चन मध्ये आयडिया आहे. मला तर झेड इंडिकेट करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये म्हणजे एक्स वाय मध्ये. तुम्ही एक्स वाय मध्ये झेड कसा घेता? एक्स प्लस आय वाय. 2-4 जण बोलताय, बाकीचे घाबरता कशाला? बोलले तर बोलले, चुकलं चुकलं, काय फरक पडणार आहे का? एक्स आणि वाय जर असेल तुम्ही झेड कसा लिहिता? एक्स प्लस आय वाय. हे तुम्हाला माहिती आहे ना की झेड इज इक्वल टू काय असतो? ओके.
हा, आता हा झेड तुम्हाला माहिती, देअरफोर कन्सिडर गिवन काय दिलं तुम्हाला, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू, बरोबर, हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे का, बरोबर आहे. ओके, आता बरोबर का बघा, मग आता याच्यामध्ये काय करायचं, झेडची व्हॅल्यू पुट करून द्यायची बिंदास, झेडची व्हॅल्यू पुट करून द्या. झेडची व्हॅल्यू काय, मॉडलस, फक्त झेड पुट केला नाही, मॉड पुट केलेला नाही, मॉडला काहीच केलेलं नाही, इज इक्वल टू 10. पण तुम्ही कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड घेता म्हणजे काय करता रे, आरचा फॉर्म्युला आठवा, अंडर रूट म्हणजे काय, अंडर रूट रिअल पार्ट ऑफ स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ स्क्वेअर, आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा आणि आय नसलेल्या टर्मचा स्क्वेअर करायचा, दोघांची ऍडिशन रूट मध्ये लिहायचं, बरोबर हा फॉर्म्युला. मग जिथे पण ते होणार आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार, मॉडुलस म्हणजे काय, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10, कारण की इथे रिअल पार्ट आहे एक्स आणि इमॅजिनरी पार्ट किती आहे, वाय, अंडर रूट रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट, बरोबर आहे. ओके, आता इथं स्क्वेअर रूट आहे, मला इक्वेशन बनवायचं, इक्वेशन मध्ये आपण स्क्वेअर अलाउड करतो का, नाही, मग मला स्क्वेअर रूट नकोय, काय करावं लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी गेट, करा दोन साइडचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर, इकडचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे मला इक्वेशन भेटणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100, आणि भेटलं ना इक्वेशन. तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स वाय मधलं काय पाहिजे होतं, इक्वेशन, भेटलं ना एक्स वाय मधलं इक्वेशन. ओके, आता हा झाला तुमचा 11चा क्वेश्चन, बरोबर आहे, इथं 11 संपलं फॉर सीईटी. आता माझ्या बरोबर सीईटीला काय होतात, ते म्हणतात मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू 10 इंडिकेट डॅश डॅश डॅश, इक्वेशन ऑफ सर्कल, ओरिजिन ॲट सेंटर, इक्वेशन ऑफ पॅराबोला, इक्वेशन ऑफ हायपरबोला, इक्वेशन ऑफ सर्कल सेंटर्ड अदर दॅन ओरिजिन. हे काय जॉमेट्रिकल, का नवीन नाव ऐकलं म्हणून हायपरबोला, पॅराबोला पण नवीन आहे ना, हे पहा हाच फॉल्ट बघा. म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय ना, मी काय हे दाखवत नाही का तुम्हाला काय येत नाही, मी हे सांगतोय का तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त एक्झाम ओरिएंटेड स्टडी करून राहिली, म्हणजे तुम्ही इथपर्यंत स्टडी करणार आहे आता, पण का 11th आन्सर इथपर्यंत जायचं. पण बाळांनो पुढे गेल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला सीईटी द्यायची, जेडब्ल्यू द्यायची, तिथे मात्र तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन नाही विचारते लोक, ते ऍप्लिकेशन मध्ये विचारतात. आता तुमचा 10th चॅप्टर झालाय सर्कल, सर्कल दोन टाईपचा असतो, एक तर सेंटर्ड ॲट ओरिजिन किंवा सेंटर्ड ऑर्डर दॅन ओरिजिन, बरोबर आहे. जर सेंटर्ड ओरिजिनला असेल तर सर्कलचं इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे हे सर्कल आहे, सेंटर्ड आता ओरिजिनला आहे आणि जे रॅडियस आहे 10 रॅडियस असणार, सेंटर ओरिजिनला असणार हे सर्कल, समजलं, लक्षात राहील. ठीक आहे, तरी पुढे आपला सर्कल चॅप्टर आहे तिथे मी तुम्हाला परत सांगणार आहे, पण असे बारीक बारीक मुद्दे डोक्यात ठेवायचे आणि एकच डोक्यात राहता, आज आठवलं नाही ना आता आयुष्यात हे कधी विसरणार, असं दिसलं का तुम्हाला कळून जाईल हा काय आहे, सर्कल सेंटर्ड ॲट ओरिजिन. समजा प्रत्येकाला. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये, अडचण तुम्ही वाचलं तर हे जे मी असं रेड पेन लिहिलंय हे तुम्ही पेन्सिलने साईडला लिहून ठेवू शकताय, कारण की सगळा क्वेश्चन जो आहे तो या फॉर्म्युल्याच्या अराउंडच फिरणार आहे.
स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आला तो हायपरबोला. पण तिथे पण एक फॉल्ट, पुढे 1 आला पाहिजे. मग तो 1 कसा ऍडजस्ट करायचा? डिवायडिंग बोथ साइड बाय 100 करून टाका. म्हणजे तुम्हाला हायपरबोलाची इक्वेशन देतो. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x हायपरबोला. सर पॅराबोला आहे. पॅराबोलाचे 4 इक्वेशन आहेत. पॅराबोला ओळखायची आयडिया खूप सोपी आहे. ती पण सांगतो वेगवेगळे आलेच तर. मला सांगा इथं एक्सचा पण स्क्वेअर आहे वायचा पण स्क्वेअर आहे ना. पॅराबोलामध्ये 2 व्हेरिएबल येतात, पण एकाचा स्क्वेअर असतो आणि एकाचा स्क्वेअर नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरोबर का, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. आता हा 4a कॉन्स्टंट आहे. किती व्हेरिएबल आले रे? 2. एकाचा स्क्वेअर आहे एकाचा स्क्वेअर नाहीये, म्हणजे हा काय आहे? पॅराबोला आहे. आणखीन वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x. तो नंबर निगेटिव्ह पण येऊ शकतो. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4by. हे 4 टाईपचे पॅराबोला. पॅराबोला ओळखायची आयडिया काय आहे की एका व्हेरिएबलचा स्क्वेअर असतो दुसरा स्क्वेअर नसतो, त्यावेळेस तो काय असतो? पॅराबोला. ठीक आहे, सध्या लोड ना घेऊ. विचारलेल्या शंकेचं फक्त उत्तर दिलंय. ज्यांना नाही समजलं त्यांना पुढे आहेच आहे. सध्या फक्त डोक्यात घ्या की हे सर्कल. ओके, अडचण सेकंड एक्झाम्पल घ्या बरं तुम्हाला सॉल्व्ह करायला. मॉड्युलस ऑफ z-3 is equals to 2. Modulus of z-3 is equals to 2. त्याचप्रमाणे पूर्ण त्याचप्रमाणे सॉल्व्ह करायचं. सर्वांना फीची सूचना भेटलेली आहे. आज रेकॉर्डेड लेक्चर मध्ये बोलतो डायरेक्टली, जे रेकॉर्डिंग करताना सुद्धा. मुलांनो 2-4 दिवसामध्ये तुमची सर्वांची फी जमा होईल, अन्यथा आम्हाला तुम्हाला लेक्चर मधनं काढून टाकावं लागेल. पर्याय नाहीये. तुम्ही फीस पेड करत नसाल, मी काय ज्ञानदान वगैरे पुण्यकर्म वगैरे करत नाही. मला पुण्यकर्म करायला आवडत आहे. प्रॉपर बिझनेस आहे. तुम्ही नॉलेज पाहिजे, मला पैसे पाहिजे. क्लिअर कट बिझनेस. त्यामुळे प्रत्येकाची फीस पेड होईल. हाफ फी पेड करायला लावली आहे. हाफ फी पेड होईल. ज्यांची फी पेड असेल ते हळूहळू 30 मिनिटवर पण तेच राहतील, लेक्चरला पण तेच राहतील. ज्यांची फी पेड नाहीये ते रिमूव्ह करून टाकण्यात येईल. जास्त स्ट्रिक्ट व्हायला लावायचं नाही. ओके, सोल्युशन. आणि जास्त बोलायला पण लावायचं. 7,000 म्हणजे काय लय नाहीये. पुढच्या वर्षी जर नंबर नाही लागला, सीईटीला मार्क्स नाही पडले, तर इंजिनिअरिंग कॉलेजचं डोनेशन राहतं 7 लाख 8 लाख पर ॲन्युअम प्रत्येक वर्षी भरायचे. जर लिगली नंबर नाही लागला ते इंजिनिअरिंग कॉलेज डोनेशन राहतं 7 लाख 8 लाख 10 लाख. मेडिकलला गेले तर 10 लाख, त्यासाठी डेंटलला 10 लाख 15 लाख 20 लाख डोनेशन. MBBSला 50 लाख 60 लाख डोनेशन आहे. डोनेशन कॅश नेऊन भरायची एवढी पहिले, त्यानंतर 2 दिवसांनी ऍडमिशन होतं. हे लक्षात घ्या. कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजचं फी 1,500 रुपये नाहीये. गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा 20-30 रुपये ऍडमिशन फी लिगली नंबर लागणार आहे. अमृतवाहिनी ऍडमिशन फी किती माहिती आहे इंजिनिअरिंगची? पर इयर 1,80,000 ऍडमिशन फी ओनली. हॉस्टेल मेस वेगळं. मग तिथे आपण पैसे भरतो, पण तिथे नंबर आहे तिथे पहिले पैसे भरावे लागतील.
इथे नाही भरले तर मग तिथं भरा आपला. नाही लावला नंबर तर मला सांगा, मी मदत करून देईन. कॉन्टॅक्ट आहे. मॅनेजमेंट कोटा लिगल असतो, तर काही इलिगल नसतं. मॅनेजमेंट कोटाला 10% जागा असतात. कॉलेजच्या मॅनेजमेंटसाठी जागा असतात. त्यामुळे बाळांनो प्रत्येकाने डोक्यात ठेवा की आता एकतर इथे फी द्या, म्हणजे तिकडे फी कमी द्यावी लागेल. नाही तर इथून काढून टाकलं मी, मग इकडे फी भरा. ओके, वी नो दॅट Z is equal to x plus IY. Therefore, consider modulus of Z minus 3 is equal to 2. बरोबर आहे. ओके, हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे. आता बाळांनो बिंदास तिकडे बाबर का, हे गिवन आहे. ओके, झेडची व्हॅल्यू काय पुट करायची ठरली आपली, बरोबर आहे. द्या पुट करू. काय आलं इथपर्यंत प्रत्येक सॉल्व केलं. एक्स प्लस आय वाय मायनस 3, बरोबर आहे. अरे बरोबर आहे. हा आता प्रॉब्लेम मला इथून पुढे सॉल्व करायला काही. मला सांगा याच्यामध्ये 3 टर्म आलेले आहेत. तुम्हाला मी काय म्हणलं, सिमिलर टर्मची ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. याच्यामध्ये आय आहे का रे, याच्यात पण नाहीये ना. मग या रिअल टर्म्स यांची ऍडिशन होऊन जाईल. ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते, म्हणजे होणार मॉड ऑफ एक्स मायनस 3 प्लस, तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन नाही केली आतापर्यंत. ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करायची. जर आय असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करायची. म्हणजे मला सांगा आता बाळांनो, आतमध्ये जो कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय याचा रिअल पार्ट कोणता आहे, एक्स मायनस 3, हा आला रिअल पार्ट. आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे. मग आता मला मॉड्युलस घ्यायचंय, हा इमॅजिनरी मॉड्युलस घ्यायचंय. आता मॉड्युलसचा मी तुम्हाला जनरल फॉर्म्युला सांगतो. मॉड्युलसचा जनरल फॉर्म्युला असतो मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू अंडर रूट रियल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर, म्हणजे हाच ना, बरोबर आहे. पण आता आपल्याकडे रिअल पार्ट टेक्स्ट नाहीये, त्याऐवजी बदलला रिअल पार्ट हा आहे. मग मॉड्युलसचा इथे काय होणार मिनिंग, अंडर रूट रिअल पार्ट किती आहे, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट किती आहे, इज इक्वल टू 2. मॉड्युलस ऑफ झेडचा हा फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा आहे. तो रिझनिंग साठी तुम्ही पेन्सिलने न लिहिता पेनने जरी लिहिला, वर समासात जरी लिहून ठेवला तरी बाळांनो चालेल. मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू अंडर रूट रियल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर. बरोबर का फॉर्म्युला. ओके, तो इथे यूज केला. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, वी गेट. आता इकडे जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाणार. उरणार काय फक्त एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि इकडचा स्क्वेअर केला तर 2 स्क्वेअर. फक्त बाळांनो एकही ब्रॅकेट एक्सपांड करू नका, राहू द्या असंच बरं वाटतंय. एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती, इज द रिक्वायर्ड इक्वेशन. हा आता काय तर मी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरतो. वापरा, 2 मार्क्सला क्वेश्चन. तुम्ही एक पान भर जरी आन्सर लिहिलं तर कोणी त्याला 4 मार्क्स देणार, 2 मार्क्स तेवढं सफिशियंट आहे ना, बरोबर ना. मग इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तरी काही फरक पडत नाही, नाही केला तरी काही फरक पडत नाही. हे आन्सर फायनल, बरोबर आहे. तुम्ही स्क्वेअर जरी केला तर काय आन्सर होणार, एक्स स्क्वेअर मायनस 6x
प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. सो 9 तिकडे जाऊ द्या, नाही तर तो 4 इकडे होऊ द्या, काही फरक पडणार त्यांनी, शेवटी इक्वेशन तेच राहणार. अडचण? ओके, हे आलं सेकंड इक्वेशन. नेक्स्ट, आता आयडिया समजली? आयडिया समजली का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. Example number 3. Mod of z minus 5 plus 6i is equals to 5. ओके, आयडिया समजलेली तुम्हाला. स्टार्टिंग होत तिथे z काय पुट करतो आपण? x प्लस आय वाय. अब तुम्ही नॉर्मल रायटिंग लिहिताय वेळेपासून ब्रॅकेट लिहितो. सोल्युशन गिवन mod of z minus 5 plus 6i is equals to 5. इथे ब्रॅकेट वगैरे काही नाहीये ना, आणि z ची व्हॅल्यू काय पुट करतो आपण? x प्लस आय वाय. इथे ब्रॅकेट वगैरे काही नाहीये, त्यामुळे घोळ करू नका. तो मायनस फक्त 5 ला आहे. Therefore, z is equals to x ची व्हॅल्यू काय, z ची व्हॅल्यू काय पुट करणार? x प्लस आय वाय मायनस 5 प्लस 6i is equals to 5. Since that is z is equals to x plus आय वाय. अडचण? अडचण? ओके, आता इथे रिअल पार्ट एक्स ज्यांच्यामध्ये आय नाहीये, एक्स आणि -5, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करायची. म्हणजे इथे काय होणार? एक्स -5 त्यांना ब्रॅकेट देऊन टाका, आणि ज्या दोघांमध्ये आय आहे ना त्यातनं आय कॉमन करा, प्लस इथे वाय आणि इथे प्लस 6 आय चा कॉमन केला इज इक्वल टू 5. अडचण बोला बरं. अरे अडचण? ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करायची, ज्यांच्यामध्ये आय आहे त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करायची, आणि आय कॉमन करायची. इथे एक्स आणि 5 ऍडिशन सबट्रॅक्शन होत नाही, कितीच होत. आता हा आला रिअल पार्ट, आणि हा काय आला? इमॅजिनरी पार्ट. तर आपला फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही फॉर्म्युला लिहितो पहिले. वी नो दॅट मॉड ऑफ झेड, कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस हा काय असतो? अंडर रूट रियल पार्ट ऑफ झेड ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय करा. देअरफॉर अंडर रूट रियल पार्ट किती राहते? एक्स -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट किती आहे? y प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, पुढचा राईट हँड साईडचा 5 आहे. असं त्या विचाराने आपल्याला काही त्रास दिलाय का? मग आपण पण त्याला त्रास द्यायचा का? इथपर्यंत आलो. आता इक्वेशन मध्ये स्क्वेअर रूट बरं नाही वाटत, एवढं मोठं स्क्वेअर काढायला पण लय वाईट. आपला स्क्वेअर रूटला तिकडे पुढे निघून जात, बरोबर आहे ना? मग असं करा, स्क्वेअर रूट नकोय मला, काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इकडचा स्क्वेअर केला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे इथे उरला फक्त एक्स -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे 5 चा काय आला? स्क्वेअर. म्हणजेच काय होईल?
आता फक्त जी जॉमेट्री सांगून ठेवतो. हे सर्कल आहे, याची रेडियस 5 आहे आणि याचा याचा सेंटर आहे ना तो 5,-6 ला. याचं इक्वेशन कसं येईल सर्कल आपण सांगेल. सध्या डोक्यात ठेवायचं हे काय आहे सर्कल. ओके, अडचण बोला बरं याच्यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. Modulus of z plus 8 is equal to mod of z minus 4. ओके, काय करायचं रे मला सांगा. z ची व्हॅल्यू काय पुट करायची आणि नंतर रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट सेपरेट केले की हा फॉर्म्युला वापरायचा फक्त दोन्ही साईडला. स्क्वेअरिंग करायचं आणि क्वेश्चन भेटणार आहे. आयडिया समजली ना. कारण okay, solution given mod of z plus 8 is equal to mod of z minus 4. याच्यामध्ये क्लिअर कट z ची व्हॅल्यू पुट करायची x plus iy mod of x plus iy plus 8 is equal to mod of x plus iy minus 4. रियल पार्ट x 8 i नाहीये मग त्यांचा ग्रुप करायचा x plus 8 plus iy. मान्य का प्रत्येकाला. ओके, विच इज इक्वल टू काय येईल पुढे x minus 4 plus iy. अडचण. ओके, आता लेफ्ट साइडला जर पाहिलं तर हा आला रिअल पार्ट आणि y काय आला. मग याचा मॉड म्हणजे काय येईल रे अंडर रूट रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर इज इक्वल टू. आतापर्यंत राईट साइडला नंबर होता तो अडचण देत नव्हता पण इकडे मात्र गोळ झाला. आता इथे नंबर नाही इथे परत कॉम्प्लेक्सचा पार्ट आलाय. मग हा आला रिअल पार्ट आणि हा काय आला इमॅजिनरी पार्ट. म्हणजे मॉडलस काय येणार अंडर रूट रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर. बरोबर का. ओके, रिझनिंग मध्ये आपण देऊ शकतो सिंग मॉड्युलस ऑफ झेड इज ऑलवेज अंडर रूट रियल पार्ट ऑफ झेड ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला मी वारंवार यामुळे लावतोय की आता जर तुम्ही भरपूर लिहिला ना हा फॉर्म्युला, नंतर हा फॉर्म्युला लिहायची गरज पडणार नाही, पाहायची गरज पडणार. ओके, देअरफॉर प्रॉब्लेम काय, दोन्ही बाजू स्क्वेअर करणार आहे. मला दोन्ही बाजू स्क्वेअर कट करायचे, स्क्वेअर ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इकडचा स्क्वेअर केला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे उरला x प्लस 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय उरला, x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय. अडचण, हा वाय स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे गेला तर झाला कॅन्सल, इकडे जाऊन कॅन्सल होणार, बरोबर आहे. ओके, इथे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, इकडे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला वापरून जरी सॉल्व्ह केलं तरी बरोबर आहे, की या डायरेक्ट दोन्ही साईडला टेकिंग स्क्वेअर रूट केलं आणि सॉल्व्ह केलं तरी बरोबर आहे, घाबरायचं नाही. पण आता आपण शक्यतो फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन करू. याचं एक्सपान्शन काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 8 प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे एक्सपान्शन काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 4 प्लस 4 स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला वापरला रे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस चॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि इकडे वापरला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस चॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, रिझनिंग मध्ये तुम्ही फॉर्म्युले लिहायची दोन्ही पण. ओके, देअरफॉर हा एक्स स्क्वेअर प्लस 16x प्लस 64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16. ओके, आता इकडे बरोबर करे, हा एक्स स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे आला तर, आणि ह्या एक्स स्क्वेअर बरोबर काय होऊन जाईल, तो संपला विषय. आता हा मायनस 8x आहे, इकडे आल्यानंतर, आणि हा 64 इथे प्लस इकडे गेल्यानंतर, म्हणजे इथे काय आला बा, देअरफॉर 16x मायनसचा प्लस झाला 8x मायनस 64 प्लस 16 किती, इकडे ऍडिशन 24x इज इक्वल टू, ते किती सबट्रॅक्शन मायनस 48, बरोबर आहे. आणि हा जो काही आहे हा इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार आहे, अँड देअरफॉर x इज इक्वल टू -2, बरोबर आहे. आता बरं का, ही लॉंग मेथड झाली, याला दुसरी शॉर्ट मध्ये सांगतो. इथे काय उरला होता, एक्स प्लस 8 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट जागेवरती एक्स प्लस 8 इज इक्वल टू एक्स मायनस, तो एक्स तिकडे आला असता, सॉरी बरोबर झालं का, एक्स एक्स कॅन्सल झाला असता, चालणार नाही. ठीक झाला, याच वेळेने सॉल्व्ह करावं लागेल. जर जे मायनस असता तो प्लस झाला असता. ओके, ठीक आहे, ही मेथड फायनल. अडचण बोला, अरे अडचण बोला, 10वा झाला, पार्सल मी जास्त सिरियसली बसले म्हणतो, झाला बिला काय जेवायला यायला. ओके, एक्झाम्पल समजलंय. ओके, आज जास्त एक्झाम्पल नाही घेतले, सिंपल मुद्दा होता पण एक गणमन आहे, यातलं एक एक्झाम्पल फायनल आहे. असं एक्झाम्पल एक्झामला येतं, त्यामुळे फक्त स्लो घेतलेले आणि मेन मुद्दा तर रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट जी गणमन आहे ना, ती लक्षात येणं खूप गरजेची. काही जणांना ते मॉडलच घेतात नाही. मॉडलच घ्यायचा म्हणजे काय करायचा, रिअल अंडर रूट मध्ये रिअल पार्ट ऑफ स्क्वेअर लिहायचा प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ स्क्वेअर लिहायचा. समजलं प्रत्येकाला, समजलंय. ठीक आहे, उद्या याच्या पुढचे एक्झाम्पल सगळ्या ग्रुपला जॉईन ते करा क्लासच्या,
कोण कोण ग्रुपला जॉईन नाही अजून? ओके. कारण की उद्या टायमिंग ग्रुपवर कळवण्यात येईल. उद्या तुम्हाला सुट्टी असू शकते ना? परवा आहे का? हा, मग सुट्टी असेल तर नाही आहे का? मलाच माहित नाही. मला बरोबर म्हणले की गुरुवारी सुट्टी आहे, गुरुवार किंवा बुधवार. पण म्हणलो सुट्टी असेल तर ग्रुपवर कळवण्यात येईल टायमिंगचं, पण शक्यतो हाच टायमिंग डोक्यात ठेवा. ओके.